परळीमध्ये झालेल्या सभेने केज मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा संभ्रम आता दूर झाला आहे। या सभेमुळे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा पत्ता कट झाला असून सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे। विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवारीकरिता मुंदडा व साठे यांच्यात स्पर्धा दिसून येत होती। स्वर्गीय विमल मुंदडा यांनी या मतदारसंघातील जनतेचं प्रेम कायम टिकवलं होतं। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती। ओनली विमल म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ख्याती होती। परंतु त्यांच्या अकाली निधनाने केज विधानसभेची पोटनिवडणूक झाली। त्यामध्ये मुंदडा कुटुंबियांनीच पृथ्वीराज साठे यांना पुढाकार घेऊन आमदार केलं। परंतु काही दिवसानंतरच मुंदडा व साठे यांच्यात मतभेद झाले व दोघांमध्ये दरी निर्माण झाली। आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढविण्याकरिता माजी आमदार पृथ्वीराज साठे जोरदार प्रयत्न करत होते। परंतु परळी येथे मागील आठवड्यामध्ये राष्ट्रवादीचा हायकमांड शरद पवार यांच्यासह सर्वच नेते आले होते। राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रचंड मोठी अशी जाहीर सभा परळी या गावामध्ये घेतली होती। या सभेच्या निमित्ताने व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केज मतदारसंघातील संभ्रम दूर झाला आहे। शरद पवार यांनीच सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याने माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा पत्ता कट झाला आहे। परळी येथील सभेपासून मुंदडा समर्थकांमध्ये यामुळे आनंद व्यक्त होत असून आज सौ नमिता अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे। केज विधानसभा मतदारसंघाच्या भावी आमदार असाच उल्लेख करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या सौ नमिताताई अक्षय मुंदडा यांना वाढदिवसाच्या निमित्ताने न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा। केजमधील सोन्याचे सुप्रसिद्ध व्यापारी युवराज बुदगुडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा। केज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी परमेश्वर वकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। न्यूज वन महाराष्ट्र।